नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अमॅलगमेशन ऑफ कंपनीज अकाउंटच्या MCQ सिरीजमधील चौथ्या पार्ट आणि शेवटच्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Purchase consideration is defined under dash of accounting standard 14. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 मधील डॅशनुसार परचेस कन्सिडरेशनची व्याख्या करण्यात आलेली आहे. तर पॅरा 2, पॅरा 3, पॅरा 4 किंवा पॅरा 5. याचं उत्तर आहे पॅरा 3. परचेस कन्सिडरेशन अकाउंटिंगच्या पॅरा 3 नुसार काय केलेलं आहे, डेफिनेशन दिलेली आहे. ओके. सॅलरी ड्यू टू क्लर्क इज प्रिफरेन्शियल फॉर अ पीरियड नॉट एक्सिडिंग. क्लर्कची जी सॅलरी असेल किंवा इतर कोणतीही सॅलरी असेल ही फर्स्ट प्रिफरन्शियल असतं. त्याच्यासाठी पिरियड हे किमान 4 महिन्यापर्यंत त्याचं काय केलं जातं, प्रिफरन्शियल गृहीत धरल्या जातं. एनी एक्सेस अमाऊंट ऑफ द परचेस कन्सिडरेशन ओव्हर द नेट असेट्स ऑफ द ट्रान्सफरर कंपनी इज टर्म्ड ॲज. परचेस कन्सिडरेशन असेटपेक्षा जास्त असलेल्या अमाऊंटला काय म्हटलं जातं? गुडविल, कॅपिटल रिझर्व, प्रॉफिट ऑन रिअलायझेशन किंवा यापैकी नाही, तर त्याला म्हणलं जातं गुडविल असे संबोधले जाते. नेक्स्ट, इफ देर इज अ लॉस ऑन रिअलायझेशन डॅश अकाउंट विल बी डेबिटेड बाय द ट्रान्सफरर कंपनी. पूर्वी पण झालेलं आहे, पार्ट नंबर 3मध्ये सुद्धा याच्यावर झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रॉफिट ऑन रिअलायझेशन होतं, या ठिकाणी लॉस ऑन रिअलायझेशन आहे. दोन्ही वेळेस ज्यावेळेस प्रॉफिट होतो त्यावेळेस शेअर होल्डर्स क्रेडिटला जातात. या ठिकाणी लॉस सांगितलेला आहे, त्यामुळे लॉस बिअर कोणाला करावे लागतात, शेअर होल्डर्सलाच करावे लागतात. म्हणून जेव्हा रिअलायझेशनवर लॉस होतो त्यावेळेस ट्रान्सफरर कंपनी त्या इक्विटी शेअर होल्डर्सला डेबिट बाजूला लिहित टाकते. नेक्स्ट, when the purchasing company makes payment of the purchase consideration, it debits. जेव्हा नवीन किंवा पर्चेसिंग कंपनी परचेस कन्सिडरचं पेमेंट करते त्यावेळेस ती खालीलपैकी कोणत्या गोष्टीला डेबिट करतं? बिझनेस परचेस अकाउंट, असेट्स अकाउंट, वेंडर कंपनीज अकाउंट किंवा रिअलायझेशन अकाउंट. तर त्यासाठी काय आहे, वेंडर कंपनीज अकाउंट आहे. ओके, जे की डेबिटला जातं. नेक्स्ट, for reimbursement of liquidation expenses by transferee company, the transferor company will debit to dash account. जेव्हा ट्रान्सफरी कंपनी किंवा पर्चेसिंग कंपनी लिक्विडेशन एक्सपेन्सेस रिएम्बर्स करते ट्रान्सफरर कंपनीला, तर त्यावेळेस ट्रान्सफरर कंपनी किंवा ओल्ड कंपनी डॅश अकाउंटला डेबिट करते. त्यामध्ये ए शेअर कॅपिटल अकाउंट, बी परचेसिंग कंपनीज अकाउंट, सी बँक अकाउंट, डी रिअलायझेशन अकाउंट. तर याचं उत्तर आहे बँक अकाउंट. नेक्स्ट, फॉर एक्सपेन्सेस ऑफ वाइंडिंग अप बाय ट्रान्सफरी कंपनी इज रिटर्न ऑफ विथ जनरल रिझर्व डॅश अकाउंट विल बी क्रेडिटेड. जेव्हा ट्रान्सफरी कंपनी जर समजा लिक्विडेशन किंवा वाइंडिंग अपचे एक्सपेन्सेसचे राईट ऑफ करत असेल कशासाठी, जनरल रिझर्वला, तर डॅश अकाउंट हे क्रेडिट बाजूला येतं. त्यासाठी एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अकाउंट, बँक अकाउंट, ओके, ट्रान्सफरर कंपनी अकाउंट आणि शेवटी रिअलायझेशन अकाउंट. संबंधित खर्च हा लिक्विडेशनसाठी आहे, त्यामुळं एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अकाउंट येतं. नेक्स्ट, when the expenses of liquidation are borne by the vendor company, it debits dash account. वेंडर कंपनी, या अगोदर आपण ट्रान्सफरी कंपनी बघितली होती, म्हणजेच न्यू कंपनीचे लक्षात घेतलं होतं. या ठिकाणी आहे ते वेंडर कंपनी, म्हणजे जी कोणती कंपनी आहे, ओल्ड कंपनी आहे, जी आता अमॅलगमेट होऊन दुसरी कंपनी तयार होणार आहे. तर त्या ओल्ड कंपनीने जर समजा त्याचे लिक्विडेशनचे एक्सपेन्सेस
केले असतील त्यावेळेस ती कोणते अकाउंट डेबिटला जाते? रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट किंवा पर्चेसिंग कंपनी अकाउंट. तर त्या ठिकाणी आहे रिअलायझेशन अकाउंट. ओके. नेक्स्ट, फॉर पेइंग liabilities not taken over by the purchasing company, the vendor company credits. ज्या liabilities पर्चेसिंग कंपनी किंवा न्यू कंपनीने टेक ओव्हर केलेल्या नाही त्या कंपनीसाठी लॅबिलिटीसाठी पेमेंट करण्यासाठी वेंडर कंपनी कोणते अकाउंट क्रेडिट करते? रिअलायझेशन अकाउंट, बँक अकाउंट, लॅबिलिटीज अकाउंट, परचेस कंपनी अकाउंट. उत्तर आहे बँक अकाउंट. नेक्स्ट, द वेंडर कंपनी ट्रान्सफर्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲट द टाइम ऑफ अब्झॉर्प्शन. द वेंडर कंपनी ट्रान्सफर्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू पर्चेसिंग कंपनी अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट, पर्चेसिंग कंपनीज अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. उत्तर आहे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. नेक्स्ट, which of the following is not method of calculation of purchase consideration? खालीलपैकी कोणती परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याची पद्धती नाही? लमसम मेथड, नेट असेट मेथड, नेट पेमेंट मेथड. हे तिन्ही मेथड आहेत. ॲन्युटी मेथड ही नाही, म्हणून ॲन्युटी मेथड. नेक्स्ट, मर्जर ऑफ 2 or more companies or business undertaking to form a new business or company means reconstruction, amalgamation, absorption, commandment of company. उत्तर आहे amalgamation. Amalgamation may be resorted to. amalgamation हे कशासाठी केलं जातं? To obtain economies of scale, to avoid competition, to avail tax advantage. All of the above. उत्तर आहे all of the above. Acquisition by the steel company of an iron or mine is an example of. स्टील कंपनीने आयर्नची माइन घेतली असेल तर ते कशाचं उदाहरण आहे? हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन, बॅकवर्ड इंटिग्रेशन, फॉरवर्ड इंटिग्रेशन, नन ऑफ दिस. तर आहे बॅकवर्ड इंटिग्रेशन, कारण स्टील हे आयर्न ओरपासूनच मिळत असतं म्हणते पुढील कंपनी बॅकवर्ड करत घेते म्हणून. नेक्स्ट, एक्सेप्ट फॉर fractional shares, purchase consideration is paid to willing shareholders of acquiree in shares of acquirer when amalgamation is in the nature of. Purchase, merger, internal reconstruction, external reconstruction. उत्तर आहे merger. Next, if the acquirer revalues the assets of acquiree on amalgamation, it is a case of. जेव्हा जर अमालगमेशन करत असताना असेट्सचं रिव्हॅल्युएशन केलं जातं अक्वायररद्वारे, त्यावेळेस ह्यास डॅश प्रकारचा केस समजला जातो. परचेस, मर्जर, पुलिंग ऑफ इंटरेस्ट, ऑल ऑफ अबो. याला परचेस असे संबोधले जाते. A new company is formed to take over the assets and liabilities of old company in the case of amalgamation. No liquidation or formation take place in the case of. कोणत्या प्रकरणात लिक्विडेशन किंवा फॉर्मेशन होत नाही? एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी, अमालगमेशन करण्यासाठी, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी किंवा टेक ओव्हर करण्यासाठी. तर आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन.
Full information regarding different forms of payment are stated when purchase consideration is determined under. Full information regarding different forms of payments are stated when purchase consideration under is determined under. जेव्हा पेमेंट कशाद्वारे करणार आहे ह्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते तेव्हा कोणत्या प्रकारचे परचेस कन्सिडरेशन असते. नेट ॲसेट मेथड, इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड, नेट पेमेंट मेथड, लमसम पेमेंट मेथड. तर आहे नेट पेमेंट मेथड. नेक्स्ट, intention of the acquirer to carry on the business of acquiring is necessary condition in. जो बिझनेस ओल्ड कंपनीचा आहे तोच बिझनेस नवीन कंपनीने चालवावे असे डॅशची कंडिशन असते. मर्जर, परचेस, रिकन्स्ट्रक्शन किंवा ऑल ऑफ अबोव. तर आहे मर्जर. Full information regarding value of asset taken over by and liabilities assumed is given when purchase consideration is determined under. जेव्हा assets आणि liabilities यांची व्हॅल्यू काय केलेली असते, कन्सिडर केलेली असते तेव्हा कोणती मेथड वापरली जाते. नेट पेमेंट मेथड, नेट ॲसेट मेथड, लमसम पेमेंट मेथड किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. तर आहे नेट ॲसेट मेथड. अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन इज द पेमेंट मेड टू. परचेस कन्सिडरेशनची रक्कम म्हणजे डॅश यांना देय असते. शेअर होल्डर्स ऑफ द एक्वायरी, इक्विटी शेअर होल्डर्स ऑफ द and debenture holders of acquiring, creditors of the acquiring, all of above. उत्तर आहे shareholders of the acquiring. A realization account is prepared in the books of. realization account डॅशच्या पुस्तकामध्ये तयार केले जाते. ट्रान्सफरी कंपनी, ट्रान्सफरर कंपनी, सोल कंपनी, ट्रेडर किंवा पार्टनरशिप फॉर्म. रिअलायझेशन अकाउंट हे नेहमी ट्रान्सफरर कंपनीमध्येच बनवले जाते. असेट्स टेकन ओव्हर बाय ट्रान्सफरी कंपनी आर डॅश इन रिअलायझेशन अकाउंट. क्रेडिट, डेबिट, neither credit nor credit. none of above. उत्तर आहे नेहमी डेबिट होतं. असेट्स हे रिअलायझेशन अकाउंटला डेबिट. असेट टेकन ओव्हर आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ॲट. जे असेट्स टेक ओव्हर केलेले आहेत ती रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करते वेळेस बुक व्हॅल्यूवर केली जातात, ॲग्रीड व्हॅल्यूवर केली जातात, ओरिजिनल व्हॅल्यूवर केली जातात किंवा मग none of above. Asset taken over are transferred to realization account at A, option number A, book value, B, agreed value, C, original cost, and D, none of above. उत्तर आहे book value. Next, liabilities assumed by transferee are dash in realization account. Credited, debited, neither credited or nor debited, none of above. उत्तर आहे credited. Liabilities assumed by transferee company are credited in realization account. Liabilities undertaken by transferee are transferred to realization account at. ज्या लायबिलिटीज ट्रान्सफरी कंपनीने रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेल्या आहेत त्या
कशावर केल्या जातात? बुक व्हॅल्यूवर, ॲग्रीड व्हॅल्यूवर, ॲक्च्युअल अमाऊंट पेड और नन ऑफ दिस. आन्सर इज बुक व्हॅल्यू. Purchase consideration received from transferee are dash in realization account. When there is a purchase consideration which is received by transferor company from the transferee company are always credited, debited, neither credited nor debited or none of these to the realization account. Credited, always credited to realization account. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 डील्स विथ. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 हे कशासाठी आहे? लिक्विडेशन ऑफ कंपनीज, डेप्रिशिएशन, इन्व्हेंटरीज, अमालगमेशन ऑफ कंपनीज. तर अकाउंटिंग स्टँडर्ड 14 हे अमालगमेशनसाठी लागू आहे. नेक्स्ट, सेक्शन 390 to 396 of the Companies Act pertain to. कलम 390 ते 396 कंपनीज ॲक्टमधील कशासाठी आहेत? लिक्विडेशन ऑफ कंपनीज, अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, अमालगमेशन ऑफ कंपनीज. Amalgamation of companies. Okay, thank you for watching my video. Please subscribe my channel for further videos. Thank you.